घेतली मका काढून भांड्यातनी. आता काढायची शर्ट बाहेर त्यांना मका चारायची पुन्हा करड मिळवायची. बघा आमची करड कशी आहे ती, कशी दूध पिते ती, शर्ट कशी मका खाते ती, त्याच्या खाली टाकून ठेवते. शर्टाला येऊन ना शर्टाच्या बाहेर आल्याला की खाया बसते ती. दाई वाजते का पोरानो? हे दोन पोरं असते बघा शर्ट मिळवला काय काटा हालत नाही ह्या पोराशिवाय तर शर्टाचा तास झाले उभा राहिले मी मका काढाय गेली पुट्टी म्हणतो आम्ही हिला इथं कान फुटायचं म्हणून हिला इथं बांधायची. करड वळकायला बी लई लागतंय. का शेळी कशी करते मला लागते ती मकाची नुसती अशी आहे त्यांना. इथं बांधल्याशिवाय काय मका आहे त्यांना. आता आमची पाटली शर्टांवर पाटलीला बुट्टी लागली या. चार काढायला काय दिदी पशी काढायची मग मका चारायच्या. नावच ठेवलं नाही ना बारकी शेळी टिक्की हिच्या कपाळावर टिक्की आहे. ती मरकून झाली म्हातारी झाली शेळी. आता तिला टाकायची इकून राखायची ती. आता ह्यांना चारायचं खायला. चारायला लागते असं मका प्रत्येकाला. सकाळ संध्याकाळी एक गुळणाच होतो ह्याचा. शर्टाची मका चारायची पुन्हा काही मुंजी तवर जाऊ खायला लागली. तुला कान पण नाही वैरण टाकली दुपारी ह्या काही बाजार डावी खाय बघती या. चार अजून आत बांधायची करड बाहेर काढायची मग आत बांधायची. बघा बापून कसं धरले बघा शेळी. बघा ती गरीब शेळी आहे म्हणून तिला बांधतो बघा ते. आता पुन्हा शर्ट मिळवायला गेले सोडून धरून आत बी घालतो या. हे दोन आगावायचं जरा शेळ्यासनी मारते माणसासनी मारते. ती पोटी एखादी पटली खाली बघा शर्ट गप्पा 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 त्यांचं खायचं चालू आहे. अजून दोन काढायची ती बाहेर त्याला चारायचंय. अजून मोरकानी एक राहिली या. कुठली राहिली का अजून? हा ती लांबडी एक शेळी राहिली काटली सारखी ती हाडकुडी. दोन काढायची बाहेर पुन्हा करड सोडायची ती बघा. हा दिला का आबाला पाणी लावलंय या ह्याच्यावर. काय म्हणते ती कडवाळा मधनच गाडी कुठे शिरली.
की बघ आम्हाला दाखवा की आमची शेरडं करडं. दाखवतोय की हे नाही झालं की शेर काढते. माझा तर ते कधी कॅमेरा तू मला काम असतंय घरात. आईला कोण तर भेटाय आलंय बरं का आणि त्या पोरी तिला म्हणते ते कोण आले गाडी. कोण तर भेटाय आले हेल्मेट घालून कोण तर आलंय बरं का हेल्मेट घालून माळाला काही ऍक्सिडेंट होते तरी तेव्हा. आका ही शेती पळाली की कुठे गेली? तिला काढली एक मी. माळा आणि येडं काढत होतं कोण तर आपल्याकडे झालंय बहुतेक वाटतंय तिने बांधावर गाडी घातली बघ तिकडं पडायचं ना का लय मला आता आल्यावर काय म्हणते बघ बरं का आपण मुलाखत घेऊ जरा आपल्याकडे आले का दुसरीकडे चालले काय माहित. आला का लय शेळ्यांचा हाल लावली आता काय लागा राडा केला हा ना शेरडात. राम राम या इकडे शेळी बीड बघा आमची या लय फिरलं आम्ही दिसलं इथलं या 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 हेल्मेट घालून आलाय का माळाला? हेल्मेट धरण्यासाठी घातले मला वाटलं संरक्षणासाठी घातले. या या हा नाही आमचा चाला शेळ्याचा असला राडा हा माळा हाया लय माळा हान पळ. कुठलं गाव काय कुठलं बार्शी हा बार्शीला आला का मग आता पुण्याहून बार्शीत हाय नाही मग खांडवी तिच्या मावशी द्या हा 2 मावशी द्या देव करायच्यात. मागच्या 15 दिवसात आलो तू बार्शीकडं मग आता तुम्ही डायरेक्ट पुण्यात ना आला का? पुण्यातून बारामती मुक्काम केला रात्री. होय मग बारामतीतून आला काय? बारामती सकाळी 8:30ला हल्लो हा पाहुण्याच्यातनं. मग कसा आहे भाग काय आहे इकडचा काय? एकदम खतरनाक भाग आहे. पण रस्ता लय बेकार म्हणा कसं काढता हेच प्रश्न आहे. पण रस्ता लय बेकार म्हणावं नाही ते हेच पण झालं हे तू एवढा बेकार आहे. हा हेच नाही 1-2 किलोमीटर बाद आहे तेवढाच बेकार. बाकी आहे सगळं चांगला बाकी चांगला आहे. तळ बघून आलो कडे हो आता दिगंची मार्गे आला का? नाही आचक दाणी मार्गे हा मौदवरून आला काय? मौदवर बारामतीवर मग अकलूज मार्गे आला का पंढरपूर गेलता? नाही याला आलं आपलं नातेपुत्याला. नातेपोते नातेपुत्यावर वेळापूरून इकडे मौदला साळमुख फाट्यावनं हा बरोबर साळमुख फाट्यावरून मौदवरून असंच दंडाची वाडी होऊन अचकदारी होऊन लोटवडी हा आचक दाणी असं झालं. यात 3 गाव आहेत तुमची. हा हा असं काय केलंय? 3 गाव आहेत. एक सातारक वस्ती आहे, एक जुनी लोटवडी आहे, एक नवी लोटवडी आहे. तेच म्हणलं गाव तरी एक. सातारक वस्ती मध्ये तर पहिले महाराज राहत होतं. असं आहे का? हा मग त्याला साताराची माणसं सातारची वस्ती म्हणून त्याला सातारा वस्ती म्हणते ती. आणि ही लोटवाडी पहिली नवी लोटवाडी हा लोटे म्हणून लोटवाडी नाव पडलं. लोटेवाडी करायचं की म्हणा सरळ. लोटेवाडी म्हणते ती. लवटी जास्त असल्यामुळे लोटेवाडी म्हणते हो. चालू एखाद्या दोस्तांना बघा असा व्हिडिओ आहे. पाकिस्तान गाडी असल्यामुळे प्रॉब्लेम नाही येत. हा नेमकं हेच घर आहे. नेमकं पण ताज्या व्हिडिओ मध्ये फॅन आले बघा भेटायला तर कसा वाटत